नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत गणित विषयाचे प्रिव्हियस इयरची क्वेश्चन आन्सर. तर आज 30 महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत आपण मागील वर्षाचे. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. एक पासे के विपरीत फलकों की संख्याओं का योगफल 7 होता है. निम्नलिखित में से कौन सा पासे में सही होगा? ऑप्शन ए बघू शकता, ऑप्शन बी बघा, ऑप्शन सी बघा आणि ऑप्शन डी बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1 नीट वाचायचा आहे आणि हे 4 ऑप्शनपैकी उत्तर कोणतं राहणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जर सिरीज आवडत असेल तर यस टाईप करा आणि सोबत जुळून राहा मित्रांनो. आपण 30 प्रश्न बघणार आहोत. 30 पैकी किती गुण तुम्हाला येणार आहे ते पण तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 1चं काय उत्तर आहे ते सांगा मित्रांनो. हा प्रश्न आहे, एक पासे के विपरीत फलकों की संख्याओं का योगफल 7 होता है. निम्नलिखित में से कौन सा पासे में सही होगा? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 2 बघूया. गणित करने की युक्ति के रूप में सवाल हल करना में शामिल है. ऑप्शन ए अनुमान लगाना, ऑप्शन बी व्यापक, ऑप्शन सी हल पर पहुंचने के लिए संकेतों का प्रयोग, ऑप्शन डी क्रियाकलाप आधारित उपागम. मित्रांनो, आपण आतापर्यंत झालेले प्रिव्हियस इयर प्रश्न बघत आहोत. एकेकाने आपण खूप पार्ट बघणार आहोत. आपण पहिली सिरीज घेतली होती मित्रांनो, कसे प्रश्न येऊ शकतात यावर. तर आता आपण बघणार आहोत की एक्झॅक्ट कसे प्रश्न विचारतात. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो, जेणेकरून 30 प्रश्नाचा आपण एक पेपर सोडवल्यासारखं आपली तयारी होणार आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, क्रियाकलाप आधारित उपागम. प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्राथमिक कक्षाओं में आकार और स्थान की समझ विकसित करने के लिए किए जाने वाले निम्नलिखित कार्यों को क्रम से लगाइए. क्रमानं लावायचा आहे मित्रांनो. ऑप्शन ए बी सी डी बघा. ऑप्शन ए 2D आकारों की भुजाओं और शीर्षों का अवलोकन करते हुए उनकी विशेषताओं का मिलान करना. ऑप्शन बी 2D आकारों की विशेषताओं का सहज बुद्धि से वर्णन करना. ऑप्शन सी 2D आकारों को छाटना. ऑप्शन डी विभिन्न 2D आकारों की भुजाओं, शीर्षों और विकर्णों की गणना करते हुए उनका वर्णन करना. मित्रांनो, हे पॅटर्न दिलेलं आहे. ऑप्शन ए CADB, ऑप्शन बी DBAC, ऑप्शन सी CBDA, ऑप्शन डी ADBC. तर मित्रांनो, हा प्रश्न आहे, आरामानं व्यवस्थित पॉज करून वाचायचा आहे. त्यानंतर हे ऑप्शन पण आपल्याला पॉज करून व्यवस्थितपणे वाचायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यापैकी काय योग्य उत्तर राहणार आहे ते ऑप्शन कमेंटमध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो. योग्य उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक ए CADB. तर बघूया. सी दिलेला आहे 2D आकारों को छाटना. नंतर ए 2D आकारों की भुजाओं और शीर्षों का अवलोकन करते हुए उनकी विशेषताओं का मिलान करना. नंतर डी विभिन्न 2D आकारों की भुजाओं, शीर्षों और विकर्णों की गणना करते हुए उनका वर्णन करना. नंतर बी 2D आकारों की विशेषताओं का सहज बुद्धि से वर्णन करना. तर हा आपला ऑप्शन ए बरोबर राहणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 बघूया. गणित में निदानात्मक परीक्षण का उद्देश्य है. ऑप्शन ए सत्रांत परीक्षा के लिए प्रश्न पत्र की योजना बनाना. ऑप्शन बी बच्चों की समझ में निहित रिक्तियों को जानना. ऑप्शन सी अभिभावकों को प्रतिपुष्टि म्हणजे फीडबॅक देना. ऑप्शन डी प्रगती पत्रक को भरना. मित्रांनो, या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आपली प्रॅक्टिस कशी होत आहे हे पण आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून 30 प्रश्नाची चांगला अभ्यास आपला होणार आहे मित्रांनो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रगती पत्रक को भरना. प्रश्न क्रमांक 5 बघूया. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे मित्रांनो. तर आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता तुम्ही. जॉब स्टेशन आर नावाने टेलिग्राम आहे. प्रश्न क्रमांक 5. जब राजन के सामने शाब्दिक समस्या आती है तो वह प्राय पूछता है, मैं जमा करूँ या घटाना, मैं गुना करूँ या भाग. इस तरह के प्रश्न बताते हैं कि ऑप्शन ए राजन जोड़ और गुना नहीं कर सकता. ऑप्शन बी राजन कक्षा में बाधा डालने के लिए अवसर खोजता है. ऑप्शन सी राजन को भाषा समझने में कठिनाई होती है. ऑप्शन डी राजन संख्या सक्रियाओं को नहीं समजता. मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. प्रश्न मोठे आहेत आणि पेपरमध्ये असेच प्रश्न विचारणार आहेत आपल्याला, म्हणून सोबत जुळून राहायचं आहे, जेणेकरून आपला एक पण प्रश्न आपला मिस होणार नाही आणि आपले मार्क जाता कामा नये. ऑप्शन क्रमांक ABCD नीट वाचायचा आहे आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 5. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, राजन संख्या सक्रियाओं को नहीं समझता. प्रश्न क्रमांक 6. एक समचतुर्भुज के विकर्णों की लंबाई 8 सेंटीमीटर और 6 सेंटीमीटर है. इसका परिमाप बताइए. ऑप्शन ए 28 सेंटीमीटर, ऑप्शन बी 18 सेंटीमीटर, ऑप्शन सी 20 सेंटीमीटर, ऑप्शन सी 24 सेंटीमीटर. काय उत्तर राहणार आहे सांगायचं मित्रांनो. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 20 सेंटीमीटर. तर कसं आहे ते इथं तुम्ही बघू शकता. थोडक्यात विश्लेषण दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक
7कडे जाऊया. क्षेत्रफल की अवधारणा से परिचित कराने के लिए शिक्षक रिक्त स्थान से शुरुआत कर सकता है. ऑप्शन ए, भिन्न आकारों की आकृतियों का क्षेत्रफल ज्ञात करने के लिए सूत्रों को स्पष्ट करना. ऑप्शन बी, हथेली, पत्ते, पेंसिल, नोटबुक आदि विभिन्न वस्तुओं की सहायता से किसी आकृति के क्षेत्रफल की तुलना करना. ऑप्शन सी, आयत की लंबाई और चौड़ाई का पता लगाना और आयत के क्षेत्रफल के सूत्र का प्रयोग करते हुए क्षेत्रफल ज्ञात करना. ऑप्शन डी, इकाई, वर्ग, गणन की सहायता से आकृतियों का क्षेत्रफल ज्ञात करना. मित्रांनो, वेळ लागू द्या, व्हिडिओ पॉज करा, प्रश्न नीट वाचा, त्यानंतर ऑप्शन नीट वाचा आणि त्यानंतर मित्रांनो योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपले मार्क जाता कामा नये आणि अशा प्रश्नाची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी होईल. योग्य उत्तर आपलं राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, हथेली, पत्ते, पेंसिल, नोटबुक आदि विभिन्न वस्तुओं की सहायता से किसी आकृति के क्षेत्रफल की तुलना करना. प्रश्न क्रमांक 8 बघूया मित्रांनो. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सिरीज आवडत असेल तर कंटिन्यू आणि यस टाईप करायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8, एनसीईएफ 2005 मानता है कि गणित में सोचने एवं तर्क का एक निश्चित तरीका निहित है. नीचे दिए गए कथनों में से वह कथन चुनिए जो उपरयुक्त सिद्धांत का पालन नहीं करता म्हणून सांगितलेलं आहे मित्रांनो. तर बघायचं ऑप्शनमध्ये ए, आंकिक प्रश्नों को हल करने के लिए विद्यार्थियों को निर्धारित सूत्र बताना. ऑप्शन बी, पाठ्यपुस्तक में प्रस्तुत सामग्रियों के लिखने का तरीका. ऑप्शन सी, कक्षा के लिए चुने गए क्रियाकलाप एवं अभ्यास. ऑप्शन डी, उसे पढ़ाने की विधी. मित्रांनो, प्रश्न बघायचा आहे, पॉज करायचा आहे, व्यवस्थित वाचायचं आहे, त्यानंतर ABCD पैकी कोणता उत्तर राहणार आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये ती गोष्ट कायमस्वरूपी फिट होऊन जाईल. ABCD पैकी उत्तर कोणतं राहणार आहे या प्रश्नाचं आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आंकिक प्रश्नों को हल करने के लिए विद्यार्थियों को निर्धारित सूत्र बताना. प्रश्न क्रमांक 9 बघूया. प्रश्न क्रमांक 9 हा दिलेला आहे. एक शिक्षक कक्षा से पर 1/8 निरूपित करने के लिए कहता है, निम्नलिखित में से कौन सा निरूपण गलत है. ऑप्शन ए, बी, सी, डी दिलेला आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मित्रांनो, गलत विचारलेला आहे, जे की राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी. तुम्ही बघू शकता, एक शिक्षक कक्षा से 1/8 निरूपित करने के लिए कहता है. म्हणजे मित्रांनो, इथे 8 भाग दिसत आहेत आपल्याला, इथे पण 8 भाग दिसत आहेत, इथे पण 8 भाग आपण बघू शकता, पण इथे 8 भाग नाहीत मित्रांनो, इथे 7च आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी राहणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. प्रश्न क्रमांक 10, इस संख्या को पढ़ा जाएगा. ऑप्शन ए, 4,07,928. ऑप्शन बी, 4,79,028. ऑप्शन सी, 47,928. ऑप्शन डी, 40,928. तर मित्रांनो, तुम्हाला ही संख्या वाचता येत असेल असं मी गृहीत धरतो आणि डायरेक्ट उत्तर सांगतो. ऑप्शन क्रमांक ए, 4,07,928. प्रश्न क्रमांक 11, माप की अवधारणा विकसित करने हेतु अपनाए गए निम्नलिखित कार्यों को क्रम से लगाइए. प्रश्न व्यवस्थित बघा मित्रांनो, ऑप्शन त्याचे बघूया. शिक्षार्थी लंबाई मापने के लिए मानक इकाइयों का प्रयोग करते हैं. ऑप्शन बी, शिक्षार्थी लंबाई मापने के लिए अमानक इकाइयों का प्रयोग करते हैं. ऑप्शन सी, शिक्षार्थी सरल अवलोकन द्वारा वस्तुओं को सत्यापित करते हैं. ऑप्शन डी, शिक्षार्थी मैट्रिक इकाइयों के बीच के संबंधों को समझते हैं. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. प्रश्न हा दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 11, माप की अवधारणा विकसित करने के हेतु अपनाए गए निम्नलिखित कार्यों को क्रम से लगाइए. तर मित्रांनो, काय क्रम न लावता क्रम हे दिलेलं आहे आपल्याला. ऑप्शन ए, DACB. ऑप्शन बी, ABDC. ऑप्शन सी, BACD. ऑप्शन डी, CBAD. हे बघायचं आहे मित्रांनो, व्यवस्थितपणे पॉज करायचं आहे. आपल्या पद्धतीनुसार जसं तुम्हाला वाटते तसं पॉज करायचं आहे, मागे पुढे करायचं आहे आणि काय उत्तर राहणार आहे ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, CBAD. तर बघूया सी काय आहे. सी दिलेला आहे, शिक्षार्थी सरल अवलोकन द्वारा वस्तुओं को सत्यापित करते हैं. नंतर बी, शिक्षार्थी लंबाई मापने के लिए अमानक इकाइयों का प्रयोग करते हैं. नंतर ए, शिक्षार्थी लंबाई मापने के लिए मानक इकाइयों का प्रयोग करते हैं. नंतर शिक्षार्थी मीटरी इकाइयों के बीच के संबंधों को समझते हैं. तर ऑप्शन डी आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूया. गणित दिलेला आहे मित्रांनो. यदि एक ऑपरेटर इस चिन्ह को निम्नलिखित रूप में परिभाषित किया जाए, जसे गणित दिलेलं आहे, तो n चिन्ह 8 का मान क्या होगा. तर मित्रांनो, हा गणित तुम्हाला रफमध्ये सॉल्व करायचा आहे, त्यानंतर सांगायचं आहे की याचं उत्तर काय राहणार आहे ते. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे सी, 8n + 28. प्रश्न क्रमांक 13,
बच्चे के पर्यावरण में जो वस्तुएं लुढ़कती या फिसलती है उन पर कक्षा में चर्चा शुरू करो। बच्चों को उनके आकार देखने में और यह समझने में कि कैसे कुछ वस्तुएं लुढ़कती है और कुछ फिसलती है सहायता करो. सॉरी, डबल रिपीट झालेलं वाटते मित्रांनो. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. ऑप्शन ए, चर्चा बहुविध परिप्रेक्ष्यों को कक्षा में स्थान देती है. ऑप्शन बी, चर्चा करना गणित की कक्षा के लिए सर्वश्रेष्ठ युक्ति है. ऑप्शन सी, आसपास की चीज़ों के बारे में बच्चों का ध्यान आकर्षित करना शिक्षकों के लिए अनिवार्य है. ऑप्शन डी, निदर्शन में संपूरित चर्चाएं विद्यार्थियों को संकल्पनाओं को बेहतर तरीके से समझने में सहायता करती है. मित्रांनो, CTET मध्ये आपला एक पण मार्क जाता कामा नये. गणित विषयाचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रश्न व्यवस्थित पॉज करून वाचायचा आहे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न दिलेला है, बच्चे के पर्यावरण में जो वस्तुएं लुढ़कती या फिसलती है उन पर कक्षा में चर्चा शुरू करो. बच्चों को अपने उनके आकार देखने में और यह समझने में की कैसे कुछ वस्तुएं लुढ़कती है और कुछ फिसलती है सहायता करो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक डी, निदर्शन में संपूरित चर्चाएं विद्यार्थियों को संकल्पनाओं को बेहतर तरीके से समझने में सहायता करती है. प्रश्न क्रमांक 14, एक अच्छा गणितज्ञ होने के लिए रिक्त स्थान जरूरी है. ऑप्शन ए, सवालों के उत्तर देने की तकनीक में निपुणता. ऑप्शन बी, अधिकतर सूत्रों को याद करना. ऑप्शन सी, बहुत जल्दी सवालों को हल करना. ऑप्शन डी, सभी अवधारणाओं को समझना, लागू करना और उनमें संबंध बनाना. मित्रांनो, काय उत्तर राहणार आहे देण्याचा प्रयत्न करा. उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक डी, सभी अवधारणाओं को समजना, लागू करना और उनमें संबंध बनाना. मित्रांनो, 15व्या प्रश्नापर्यंत आलेलो आहोत, म्हणजे अर्ध्यामध्ये आपण आलेलो आहोत. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला मोटिवेट करण्यासाठी YES जर व्हिडिओ सीरीज आवडत असेल तर टाईप करा. प्रश्न क्रमांक 15, कुछ आमों का भार 2 किलो 600 ग्राम है तथा कुछ सेबों का भार 1 किलो 450 ग्राम है. आमों का भार सेबों के भार से कितना अधिक है. ऑप्शन ए, 150 ग्राम. ऑप्शन बी, 4 किलो 50 ग्राम. ऑप्शन सी, 1 किलो 150 ग्राम. ऑप्शन डी, 1 किलो 200 ग्राम. तर उत्तर काय राहणार आहे मित्रांनो. 150 रुपया देगा कॅन्सल, 4 किलोग्राम कॅन्सल. उत्तर राहणार आहे आपलं 1 किलो 150 ग्राम, मतलब 1 जूता 150 रुपये का. प्रश्न क्रमांक 16 बघूया मित्रांनो. NCERT की कक्षा 4 की गणित की पाठ्य पुस्तक के पाठों में इस तरह के शीर्षक है. कबाड़ी वाली, भोपाल की सैर, दुनिया कुछ ऐसी दिखती है. यह परिवर्तन किया गया है. ऑप्शन ए, कबाड़ बेचने और यात्रा करने के बारे में जानने के लिए. ऑप्शन बी, पाठों में गणितीय विषय वस्तु का अनुमान लगाने हेतु विद्यार्थियों को चुनौती देने के लिए. ऑप्शन सी, उन्हें अलग सा समझाने के लिए. ऑप्शन डी, दैनिक जीवन में जोड़ते हुए उन्हें रोचक बनाने के लिए. मित्रांनो, प्रश्न परत बघा, नीट व्यवस्थित वाचा, पॉज घ्या, त्यानंतर ऑप्शनकडे व्यवस्थित जा, पॉज घेत आणि डिसाईड करा की आपलं उत्तर कोणतं योग्य राहणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आपलं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक डी, दैनिक जीवन में जोड़ते हुए. प्रश्न क्रमांक 17, इन दिनों दाम बढ़ने शुरू हो रहे हैं, निम्नलिखित में से कौन सा ग्राफ इस स्थिति का निरूपण करता है. ऑप्शन ए बघू शकता, ऑप्शन बी पण तुम्ही बघू शकता, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. प्रश्न व्यवस्थित बघा मित्रांनो. इन दिनों दाम बढ़ने शुरू हो रहे हैं, निम्नलिखित में से कौन सा ग्राफ इस स्थिति का निरूपण करता है. किंमत समय दिलेला आहे मित्रांनो, ऑप्शन ए, बी, सी, डी. योग्य उत्तर काय राहणार आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न व्यवस्थित वाचा, ऑप्शन व्यवस्थित बघा. आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. विश्लेषण दिलेलं आहे, ग्राफ में समय के साथ कीमत बढ़ रही है. प्रश्न क्रमांक 18, भिन्नों की तुलना पढ़ाते समय जिसमें अंश समान है, जैसे 3/5 और 3/7 रोहित की प्रतिक्रिया थी, क्योंकि चूंकि अंश समान है और 7 5 से बड़ा है, अतः 3/7 और 3/5 से बड़ा यह बताता है कि. ऑप्शन ए, रोहित ने अच्छी तरह अभ्यास नहीं किया है. ऑप्शन बी, रोहित को भिन्नों के परिणाम की समझ नहीं है. ऑप्शन सी, रोहित अंश और हर की अवधारणा नहीं जानता. ऑप्शन डी, रोहित तुल्य भिन्नों की अवधारणा नहीं जानता. मित्रांनो, व्यवस्थित प्रश्न बघा, व्यवस्थित ऑप्शन बघा आणि योग्य उत्तर काय राहणार आहे ते देण्याचा प्रयत्न करा.
तर ऑप्शन डी रोहित तुल्य भिन्नों की अवधारणा नहीं जानता। प्रश्न क्रमांक पुढचा बघूया 19 भिन्नों की अवधारणा से परिचित करने के लिए शिक्षक रिक्त स्थान से शुरुआत कर सकता है। ऑप्शन ए उनके आसपास की वस्तुओं में भिन्न भागों की पहचान करना। ऑप्शन बी विभिन्न भिन्नों में अंश और हर की पहचान करना। ऑप्शन सी संख्या रेखा पर भिन्न का पता लगाना। ऑप्शन डी ए बाय बी के रूप में भिन्न लिखना जिसमें बी इज नॉट इक्वल टू 0 है। प्रश्न क्रमांक 19 उत्तर द्यायचं मित्रांनो। जेवढे उत्तर आपण देत चालेल तेवढं आपलं प्रॅक्टिस होणार आणि आपला अभ्यास होणार मित्रांनो। ऑप्शन ए आपलं उत्तर आहे उनके पास की वस्तुओं में भिन्न भागों की पहचान करना। प्रश्न क्रमांक 20 बघायचा आहे माचिस की तीलियों से बने निम्नलिखित पैटर्न की जांच कीजिए। यदि पैटर्न निरंतर जारी रहे तो 15वें चरण के लिए कितनी तीलियों को आवश्यकता होगी। मित्रांनो पॅटर्न बघायचा आहे समजायचा आहे आणि 15व्या चरणासाठी किती काळी तीलियों की आवश्यकता होगी ते सांगायचं आहे मित्रांनो। उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 62। चेक करायचं तुम्ही सोडून बघायचं आहे आणि नंतर उत्तर द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 21 एक आयत की लंबाई L और इसकी चौड़ाई लंबाई की आधी है। इस आयत का परिमाप क्या होगा यदि उसकी लंबाई दुगुनी कर दी जाए एवं उसकी चौड़ाई को समान रखा जाए। मित्रांनो रब पेज घ्यायचा आहे पेन घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे उत्तर काढायचं आहे आणि देण्याचा प्रयत्न करायचा आहे। इथे जेवढं तुम्ही आरामानं करसाल मित्रांनो तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल आणि तिथे पेपरमध्ये तेवढ्या फास्ट तुम्ही उत्तर काढू शकता मित्रांनो। म्हणून इथे प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे आणि उत्तर देणे गरजेचे आहे। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी। इथे खालीवरी झालेलं आहे ABCD च्या जागी ACBD झालेलं आहे तर ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 22 बघूया षडभुजाकार पिरामिड के बारे में कौन सा कथन सत्य है। ऑप्शन ए इसके 6 षडभुजाकार फलक होते हैं जो 6 आयताकार फलकों से जुड़े हुए होते हैं। ऑप्शन बी इसके 6 फलक है और प्रत्येक फलक षडभुज होता है। ऑप्शन सी एक बिंदु पर मिलते हुए 6 त्रिभुजाकार फलक के साथ इसका षडभुजाकार आधार होता है। ऑप्शन डी इसके 2 षडभुजाकार फलक होते हैं और 6 आयताकार फलक होते हैं। प्रश्न व्यवस्थित बघा ऑप्शन ABCD व्यवस्थित पॉज करून बघा आणि उत्तर काय योग्य आहे ते सांगा। प्रश्न ऑप्शन कमेंट सेक्शन मध्ये उत्तर द्यायचं आहे। उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी एक बिंदु पर मिलते हुए 6 त्रिभुजाकार फलक के साथ इसका षडभुजाकार आधार होता है। प्रश्न क्रमांक 23 हिंदू अरबी संख्यांकन पद्धति में 4 अंक वाली कितनी संख्याएं है। ऑप्शन ए 9000। ऑप्शन सी 8999। ऑप्शन बी 99। ऑप्शन डी 9999। हिंदू अरबी संख्यांकन पद्धति में 4 अंक वाली कितनी संख्याएं है। उत्तर ऑप्शन ए 9000। प्रश्न क्रमांक 24 डायग्राम दिलेला आहे मित्रांनो एक इकाई का 3/4 है तो 1 इंटीजर 1/2 क्या होगा। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। हा प्रश्न व्यवस्थित बघा पॉज करा आणि ऑप्शन बघा यानुसार कोणता ऑप्शन राहणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। गणित आहे गणितमध्ये असेच प्रश्न राहतात। प्रश्न क्रमांक 4 पॉज करा व्यवस्थित बघा उत्तर बघा ऑप्शन बघा आणि यापैकी कोणतं उत्तर राहणार आहे ते देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 25 संख्या 49,532 का सन्निकटक हजारवा मान होगा। ऑप्शन ए 50,000। ऑप्शन बी 49,000। ऑप्शन सी 49,500। ऑप्शन डी 41,000। सन्निकट हजारवा मान क्या होगा बताना है मित्रांनो। याच्या जवळची सगळ्यात जवळची संख्या ऑप्शन ए 50,000। प्रश्न क्रमांक 26 निम्नलिखित में से कौन सी महत्तम संख्या है। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 27 निम्नलिखित तालिका को ध्यान से देखिए हे बघा मित्रांनो व्यवस्थित आणि इनमें से कौन सी बस नई दिल्ली से मथुरा पहुंचने में सबसे कम समय लेती है। मित्रांनो व्यवस्थित पॉज करा प्रश्न काय दिलेला आहे नीट वाचा पेन पेपर घेऊन त्याचं गणित करा आणि उत्तर काढा त्यानंतर सांगायचं आहे ऑप्शनपैकी कोणतं राहणार आहे। बस 2 एवं बस 3 दोनों समान समय लेती है। बस 1 बस 2 बस 3। मित्रांनो प्रश्न हे दिलेला आहे व्यवस्थित वाचा पेन पेपर घेऊन सोल्युशन काढा आणि यापैकी काय उत्तर राहणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा।
योग्य उत्तर आल्याशिवाय व्हिडिओ चालू नका करू, कमेंटमध्ये उत्तर नका करू, उत्तर काढा. ऑप्शन डी आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28 बघायचा आहे. भिन्नों का योग पढ़ाते समय शिक्षक को नीचे दी हुई एक त्रुटि ज्ञात हुई है. हा प्रश्न दिलेला आहे. इस स्थिति में शिक्षक को उपचारात्मक कार्य के रूप में क्या करना चाहिए. ऑप्शन ए लघुत्तम समापवर्त्य की अवधारणा को समझने में बच्ची की सहायता करें. ऑप्शन बी बच्ची से कहे कि वह अधिक से अधिक अभ्यास करे. ऑप्शन सी इसमें अधिक हस्तक्षेप नहीं करना चाहिए क्योंकि बच्ची जैसी ही बड़ी होगी वह समझ जाएगी. ऑप्शन डी प्रत्येक भिन्न के परिणाम को समझने में बच्ची की सहायता करे. मित्रांनो प्रश्न दिलेला आहे हा. उत्तर ऑप्शन दिलेले आहे हे. उत्तर काय ते तुम्हाला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 29 वर आलेलो मित्रांनो. लाईक केला नसेल तर लाईक करा आणि 30 पैकी आपल्याला किती गुण येणार आहे ते सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 29 विकास 56 विद्यार्थियों की कक्षा को गणित पढ़ाता है. उसका यह विश्वास है कि यदि परीक्षा के तुरंत बाद प्रतिपुष्टि मंजे फीडबैक दी जाए तो वह प्रभावी होती है. वह 10 बच्चों की एक छोटी कक्षा परीक्षा का आयोजन करता है. प्रभावी तरीके से प्रतिपुष्टि देने का सबसे अच्छा तरीका कौन सा है. प्रश्न व्यवस्थित वाचा मित्रांनो. ऑप्शन ए वह यादृच्छिक रूप से किसी भी एक कॉपी का चयन करे और बोर्ड की सहायता से उस कॉपी में उत्तर प्राप्त करने की विधि पर चर्चा करे. ऑप्शन बी वह विद्यार्थियों को एक दूसरे के उत्तरों की जांच करने दे. ऑप्शन सी वह प्रत्येक सवाल के हल को बोर्ड पर समझाए और विद्यार्थियों से कहे कि वे स्वयं अपने उत्तरों की जांच करें. ऑप्शन डी वह कक्षा के लिए चर्चा का आयोजन कर सकता है कि वे किन तरीकों से अपने उत्तरों पर पूछे और सही उत्तर पर पहुंचने की प्रभावी युक्ती कौन सी है. मित्रांनो वेळ लागेल चालेल. आपल्या करिअरचा सवाल आहे, पेपरचा सवाल आहे. आपण वेळ घेऊ, व्हिडिओ पॉज करू, व्यवस्थित प्रश्न वाचू, त्यानंतर वेळ घेऊ, व्हिडिओ पॉज करू, व्यवस्थित ऑप्शन समजून घेऊ आणि त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपले मार्क जाता कामा नये. मित्रांनो या प्रश्नासाठी योग्य ऑप्शन म्हणजे ऑप्शन क्रमांक डी बरोबर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 30 एक शिक्षक आकार पढ़ाने के लिए ऐतिहासिक स्थानों के भ्रम की योजना बना सकता है क्योंकि. ऑप्शन ए आकार किसी भी वास्तुकला का एक अभिन्न हिस्सा होते हैं और इस तरह के भ्रमण सभी विषयों के आपसी संबंधों को बढ़ावा देते हैं. ऑप्शन बी उसने समय रहते अधिकांश पाठ्यक्रम पूरा कर लिया है और उसे अवकाश उपलब्ध कराने की आवश्यकता है. ऑप्शन सी यह गणित की रोजाना की कक्षा के लिए एक अच्छा अवकाश होगा और साथ ही संप्रेषण परक कौशलों में सुधार के लिए एक बेहतर अवसर होगा. ऑप्शन डी क्षेत्र भ्रमण CBSE द्वारा अनुशंसित किए गए हैं इसीलिए ये अति आवश्यक है. मित्रांनो प्रश्न बघायचा आहे, पॉज करायचा आहे आणि उत्तर ऑप्शन पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो सांगायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला, इझी होता, हार्ड होता, मॉडरेट होता, कसा होता ते सांगायचं आहे. 30 पैकी किती गुण आले ते पण देखील सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार. 30 प्रश्न बघितले, 30 पैकी किती गुण आले ते तुम्हाला सांगायचं आहे. आपल्या टेलिग्रामला ही PDF तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.